नमस्कार, आपण पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। शिवापूर शिवारात राहणाऱ्या पती पत्नीने एकाच दोरीच्या साहाय्याने जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून 2 लहान मुले पोरकी झाली आहेत। मृत दाम्पत्याची नावे भगवान जाधव आणि आशाबाई जाधव अशी आहेत। ही घटना त्यांच्या स्वतःच्या शेतात घडली। घरापासून अवघ्या 300 फूट अंतरावर असलेल्या उंबराच्या झाडाला त्यांनी हे पाऊल उचललं। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। दोघांनाही तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केलं। या दाम्पत्याच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी अशी 2 मुले आहेत। दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असल्यामुळे त्यावेळी घरी नव्हती। या घटनेमुळे परिसरात हळहळ जप्त केली जात आहे। या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। जळगाव शहरातून आणखी एक घटना समोर आली आहे। अमलेश्वर नगर परिसरात शुक्रवारी रात्री एका गावठी कट्ट्यातून झालेल्या मिसफायरमध्ये एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे। मृत तरुणाचे नाव अरुण सुरेश महाजन असून तो मंडप व्यवसायाशी संबंधित होता। शुक्रवारी रात्री सुमारे 9:15 सुमारास अरुण महाजन हा आपल्या काही मित्रांसोबत माळीवाडा परिसरात बसला होता। त्याच वेळी त्याचा मित्र भूषण महाजन हा आपल्या जवळील गावठी कट्ट्याबद्दल माहिती देत होता। कट्टा हाताळत असताना अचानक गोळी सुटली आणि ती अरुण महाजन यांच्या छातीत लागली। घटनेनंतर त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। तुम्ही पाहत आहात अलर्ट महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।